नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांना खुश खबर। आर्थिक लाभाच्या संदर्भात 4 डे वर्किंग मॉडेल नवी योजना, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या वर्किंग डेज बाबत आनंदाची बातमी। सरकारने आणली आनंदाची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांना खुश खबर। आताच्या घडीची बातमी, आर्थिक लाभाच्या संदर्भात 4 डे वर्किंग मॉडेल या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया 4 डे वर्किंग मॉडेल म्हणजे काय। मित्रांनो, नोकरी करणाऱ्यासाठी ही बातमी दिलासादायक बातमी आहे। अनेक दिवसापासून आपण ज्याची वाट पाहत होतो, जी बातमी चर्चेत होती, ती बातमी 4 डे वर्किंग मॉडेल आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे। नवीन लेबर कोड लागू झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात कंपन्यांना आठवड्यात फक्त 4 दिवस ऑफिसला जावे लागू शकतं आणि 3 दिवस सुट्टी मिळू शकते। मात्र ही सुविधा काही अटीसह असेल। 3 दिवस सुट्टी पण रोज 12 तास काम। नवीन नियमानुसार आठवड्यातून एकूण कामाचे तास 48 पेक्षा जास्त असणार नाही। मात्र जर एखाद्या कर्मचाऱ्याने 4 दिवस वर्क मॉडेल निवडले तर त्याला दररोज 12 तास काम करावे लागेल। 12 गुणिले 4 बरोबर 48 तास त्याचे काम होईल। यामुळे 12 तासाच्या शिफ्टमध्ये ब्रेक आणि विश्रांती ही वेळ समाविष्ट असेल। म्हणजेच कमी दिवस ऑफिस व जास्त वेळ काम असा फॉर्म्युला असेल। ज्यांना आपण लॉंग वीकेंड आवडतो अशा कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो। ओव्हरटाईम केला तर ओव्हरटाईमचे सुद्धा पैसे मिळू शकते। कंपनी मात्र जबरदस्ती करू शकणार नाही। या नवीन व्यवस्थापनातील महत्वाची बाब म्हणजे कंपन्या किंवा बॉस कर्मचाऱ्यावर हा नियम लागू शकणार नाही। हा पर्याय पूर्णपणे ऐच्छिक ऑप्शनल असेल। ज्या कर्मचाऱ्यांची इच्छा असेल तो कर्मचारी हा पर्याय निवडेल। कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी दोघांमध्ये संमती करार होईल आणि तसेच हा नियम लागू होईल। ज्यांना त्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध 12 तासाची शिफ्ट लावली जाणार नाही। 48 तासापेक्षा जास्त काम, मग डबल ओव्हरटाईम। नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यांना केला असेल तर एखाद्या कर्मचाऱ्याकडून 48 तासापेक्षा जास्त काम करून घेतल्यास कंपनीला अतिरिक्त वेळेसाठी दुप्पट दराने ओव्हरटाईम रक्कम द्यावी लागेल। म्हणजे पगार त्याला दुप्पट होईल आणि त्याचा आर्थिक फायदा होईल। म्हणजेच आता दररोजच्या कामाच्या तासापेक्षा आठवड्यातील एकूण कामाचा वेळेला अधिक महत्व प्राप्त झालेले दिसते आणि महत्व दिले जाणार आहे। त्यामुळे कंपन्यांना वर्किंग पार्टनरमध्ये आता लवचिकता असेल, कारण या क्षेत्रामध्ये 24/7 सेवा आवश्यक असते आणि सतत कर्मचाऱ्यांची उपस्थिती महत्वाची असते। एकूण आठवड्यात 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी ही कल्पना आकर्षक वाटत असली तरी त्यासाठी अधिक वेळ काम करण्याची तयारी मनाची करावी लागणार आहे। नवीन लेबर कोड लागू झाल्यास खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यात 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी मिळू शकते। आठवड्यात 4 दिवस ऑफिस, कर्मचाऱ्यांना 3 दिवस सलग सुट्टी मिळणार, ही अट पाळावी लागणार आहे। कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुट्टी असल्यामुळे या 3 दिवसाच्या कालावधीत कर्मचारी 2 दिवस साईड बिझनेस म्हणून घरीच बसून आर्थिक मिळकत वाढवू शकतो आणि रविवार असेल तर आराम सुद्धा करू शकतो। म्हणजे त्याला ओव्हरटाईमचे पैसे मिळू शकतात आणि असाही लाभ होऊ शकतो। कर्मचाऱ्यांना अतिशय महत्वाचा फायदा होणार असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।